दार्जिलिंगमध्ये सकाळी सकाळी उठल्यानंतर ना हेच तुम्हाला एक वाईब भेटणार आहे. मस्त नेचरच्या समोर जायचं आणि उभं राहायचं. आणि जर का तुम्ही चहाचे कट्टरप्रेमी असाल तर सकाळी उठून मस्तपैकी दार्जिलिंगच्या स्टेशनला जाऊन एक छान चहा प्यायचा आणि मस्त वाईब घ्यायची. आणि अगदीच दार्जिलिंगमध्ये बऱ्याच गोष्टी फार अशा इझिली मिळतात किंवा जवळजवळच आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून लोकांची रहदारी चालू असते. टेम्पल्स आहेत, तुम्ही ते एक्सप्लोर करू शकता, लोकल लोकांशी बोलू शकता आणि त्यानंतर तुम्ही टी गार्डनला व्हिजिट करू शकता. सो टी गार्डनसाठी आम्ही लोकल ड्रायव्हरची हेल्प घेतली होती आणि टी गार्डनला पोचल्यानंतर तिकडचं वातावरण एवढं कमाल होतं की वा. आणि मी ड्रेस घालून एवढी मस्त वाईब घेत होती आणि एन्जॉय करत होते. दार्जिलिंगला गेल्यानंतर त्यांचं जे अटायर आहे ते जर तुम्ही वेअर नाही केलं तुम्हाला पण मला वाटतं मजा नाही येणार. सो तुम्ही वेअर करा. फायनली मी आता टी व्हॅली इस्टेटला आली आहे आणि इथे खूप सुंदर आहे पूर्ण लोकेशन. आणि ह्या अटायरचे ओव्हरऑल कॉस्टिंग आहे 50 रुपीज पर हेड. आणि जर तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे असतील तेही 50 रुपये. ह्याला रंगीत व्हॅली बोललं जातं. हॅपी व्हॅली ह्याच्या खाली आहे थोडंसं. मी तुम्हाला सर्वांना सजेस्ट करेन, जर तुम्हाला टी बाय करायची असेल तर तुम्ही लोकल लोकांकडून बाय करा. तुम्ही तिकडे बार्गेनसुद्धा करू शकता आणि विकतही घेऊ शकता आणि ट्रायही करू शकता. तर मी डायबिटीजसाठी आणि मी ग्रीन टी बाय केले होते घरासाठी आणि इवन मी मोमोज ट्राय केले होते, ते सुद्धा क्लास होते. यारिया मूवीची शूटिंग दार्जिलिंगमध्ये झाली होती तर त्या कॉलेजलासुद्धा मी व्हिजिट केलं. तुम्ही जर कुठे गेलात तर तुम्ही अशा लोकल गोष्टी आणि अशा गोष्टींना व्हिजिट करू शकता मला वाटतं. मग त्यानंतर मी व्हिजिट करायला गेले होते टी गार्डन. तर टी व्हॅली इस्टेटचं तिकीट आहे 100 रुपीज पर पर्सन. आणि तुम्हाला इथे टी कसे बनवतात किंवा काय काय आपण एक्सप्लोअर करू शकतो फॅक्टरीमध्ये ते सगळं ते दाखवतात ओव्हरऑल बेसिकपासून. आणि चहा कशी बनते वगैरे सर्व. आणि ते टी इस्टेटसुद्धा आहे, ते पण आपण पिऊ शकतो. मी खरंच म्हणते वेस्ट बंगालमध्ये गेल्यानंतर आहे ना, म्हणजे तिकडचा व्ह्यू, तिकडचे माउंटन्स आणि ते जे दृश्य आहे ते कधीच न संपणारं आहे. तुम्ही जर युज्युअली दार्जिलिंगसाठी प्लॅन करतात तर ऑक्टोबर ते डिसेंबर किंवा फेब्रुवारी या महिन्यामध्ये व्हिजिट करा. तुम्हाला अजून छान छान व्ह्यूज बघायला मिळतील. मी ऑफ सीझन गेली होती तरी पण मला दृश्य फार छान बघायला मिळालं. तर मग मी आता मस्तपैकी टी व्हॅली मस्त एन्जॉय केलं होतं आणि मला भूक लागली होती. सो मी काठमांडू किचनला जायचं ठरवलं होतं. मी 2 दिवसापासून प्रयत्न करते की काठमांडू किचनमध्येच ऑथेंटिक फूड खाईन आणि तिकडचं ऑथेंटिक फूड एवढं कमाल होतं. मेन करून हा नेपाली पिझ्झा जो राईस फ्लोअरपासून बनला जातो खरंच खूप छान होता. त्यानंतर मग आम्ही लोकांनी ठरवलं होतं की जेवण करायचं आणि नंतर मग आपण पहिले मॉनेस्ट्रीला व्हिजिट करायचं, कारण की 5 नंतर इकडच्या मॉनेस्ट्रीज बंद होतात. मग तुम्ही वेळेवरती जा. मॉनेस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्ही छान थोडा वेळ टाईम स्पेंड करू शकता. खूप शांतता वाटते. बुद्धांचे तिकडे आयडॉल्स खूप मोठे मोठे आणि छान आहेत. तुम्ही तिकडे थोडंफार मिनी शॉपिंग करू शकता जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर घरच्यांसाठी. आणि मग तुम्ही छान फोटोज आणि मस्तपैकी व्हिजिट करून तुम्ही तिकडे संध्याकाळी एक टायगर हिल आहे जे दार्जिलिंगमध्ये खूप फेमस आहे. टायगर हिल मी म्हणेन की भारतातलं सर्वात उंच म्हणतात ना, जिकडे थरारक सूर्योदय किंवा माउंट कांचनजंगाचं प्रॉपर एक असं अस्तित्व दिसलं जातं. तर त्यामुळे तुम्ही पण जर दार्जिलिंगला चालला आहात तर दार्जिलिंगमध्ये तुम्ही टायगर हिलला व्हिजिट करायला विसरू नका. आणि आमची जर्नी एवढी मस्त होती जे टायगर हिलला, बिकॉज संध्याकाळच्या वेळेला आम्ही गेलो होतो. आय नो की आम्हाला सनसेट किंवा सनराईज बघायला नाही मिळालं, पण तिकडे ऑफ सीझन असल्यामुळे कोणाची गर्दी नव्हती आणि आम्ही मस्तपैकी वाईब एन्जॉय करत, म्युझिकला एन्जॉय करत छानपैकी टायगर हिल फिरलो वगैरे. आणि तिकडे जास्त काही बघण्यासारखं नाही आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत किंवा तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता, थोडंफार एन्जॉय करू शकता तिकडच्या वेदरला, तिकडच्या वाईबला. आणि तिकडे एक टेम्पल आहे हनुमानजीचं, तुम्ही तिकडे जाऊन व्हिजिट करू शकता. टेम्पल वगैरे फिरून मग तुम्ही पुन्हा कॅफे किंवा तिकडे जवळपास तुमच्या हॉटेलच्या काही असेल तुम्ही एक्सप्लोर करा. आम्ही आमच्या हॉटेलच्या बाजूलाच एक कॅफे होतं जे खूप कमाल होतं. मग तिकडे आम्ही मस्तपैकी चहा प्यायलो. दार्जिलिंगमध्ये आल्यानंतर चहा पिणं हे मॅन्डेटरी. आणि तसाच माझा दिवस संपला आणि आता एंड ऑफ द डे आणि नेक्स्ट व्लॉगसाठी तुम्ही वेट करा. थँक्यू.